जय श्रीराम मित्रांनो, तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आपल्या मशीन आज जे आहे ना पाईपलाईन खोदायच्यामध्ये तुम्ही बघू शकता. आपल्याला बकेट बदलायची आता मोठी आणि लहान बकेट लावू. आता आपण आपल्या गावामध्ये आपलं जे काम आहे पाईपलाईन खोदायचं आहे, तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. एकच तर आपल्या ज्या दोघी पिन आहेत त्या निघून गेलेल्या आहेत एकदम लवकर, तुम्ही पाहू शकता. तर मित्रांनो, तुम्ही इकडे पाहू शकता आपले जे ट्रॅक्टर इथं लावलेलं आहे शेतामध्ये, इकडे पाहू शकता. आणि मशीन जे ते रोडवर उभं आहे, बकेट वगैरे बदलू आणि मग जेव्हा आपण आपल्या कामावरती साईडवरती करू पाईपलाईनला सुरुवात, तेव्हा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल. आपलं जे आता बकेट वगैरे बदलून घेऊ आता. तर मित्रांनो, आता आपण बकेट वगैरे बदलून घेऊ. सिमचं वगैरे बी टाकू त्याच्यामध्ये, गाला पडलेला राहतो ना, त्यामुळे आपल्याला नाही सिमचं टाकावं लागतं. आणि आता बकेट वगैरे बदलू. आता भेटू तुम्हाला बकेट वगैरे बदलवल्यावरती. हे मेन मालक आहेत आणि त्यांचे मॅनेजर, हे फक्त ग्रीसच का मारामध्ये येतात, दुसरं काहीच काम येत नाही यांना. पूर्ण अपूर्ण कारागीर आहेत ते. नाद केला पण वाया नाही गेला यांचा ग्रीस मारामध्ये. तर मित्रांनो, आपलं जे ग्रीस वगैरे ते मारलं गेलेलं आहे, मी स्वतः मारून घेतलं. आणि आता जेव्हा आपण काय करू, आपण कामाला सुरुवात, तुम्ही इकडे पाहू शकता. आपलं जे सर्व जे ग्रीसिंग वगैरे झालेली तुम्ही पाहू शकता. आणि आता मशीन जे आता आपलं गावामध्ये आपण पाईपलाईन किंवा व्हिडिओ मागे सांगितलं होतं ते पाईपलाईन खोदायला जातं आपण मशीन. तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. त्यानंतर आपण आलो बघ गावामध्ये पाईपलाईन जिथं खोदायची, तिथं पोहोचलो आपण एकदम. आणि इथं तुम्ही पाहू शकता टाकी तुम्हाला इथं मागे मी दाखवलं होतं व्हिडिओमध्ये, हा बांध घातला होता आपण. आणि इथं मशीन जे आपल्याला बंद पडलं होतं. आणि तुम्ही पाहू शकता आता पाईपलाईन आपली चालू झालेली आहे. व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. ही गाय एकदम गाय वाटते मशीनला. तर मित्रांनो, आपली जी पाईपलाईन आहे इथपर्यंत फायनल झालेली. आता अर्धीची गली होती, तुम्ही इकडे पूर्ण बाकी आहे. आणि आता खोदायची झाली पाईपलाईन. तर तुम्ही तर पाहू शकता ही पाईपलाईन आहे, ही डायरेक्ट निघते जे पूर्ण. तर आता आपली जी पाईपलाईन आहे ती खोदली गेलेली आहे. ही गलीची पूर्ण फायनल झालेली. आता जेव्हा आपण दुसऱ्या गलीमध्ये आता बघू कोणती गलीमध्ये जायचं आहे, तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. तर मित्रांनो, आपली जी पहिली गलीची पाईपलाईन ती फायनल झाली तुम्ही इकडे पाहू शकता. ही जी ती पूर्ण फायनल झालेली आहे. आता तिकडनं इकडे खोदून आणली होती आपण पाईपलाईन. आता मशीन तिकडनं गेलं आणि तिथून अर्ध्यापासून तिकडे खोदतंय आता. तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. त्यानंतर आला मी घरी. पाईपलाईन वगैरे खोदायची चालू होती तिकडच्या गलीमध्ये, म्हणजे आपल्या घराच्या 2-3 गली तिकडे आहे. आणि इकडे तुम्ही पाहू शकता 2,000 एकराचं मशीन आपल्याला आहे. आणि आता आपण इथं आज स्टॅपलायझरचं आहे ना, याला वेल्डिंग मारून घेऊ. आता एवढं काम फायनल झाल्यावरती भेटू तुम्हाला. आपण वेल्डिंग मारायला सुरुवात केली होती.
थोडीशी वेल्डिंग वगैरे मारली आपण आणि त्यानंतर लगेच लाईट पण येते आपली चालली गेली. तुम्ही तर पाहू शकता लाल लाईट चालू होईल तेव्हाच आपली वेल्डिंग बी चालू होईल. तोपर्यंत व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत राहा. वेल्डिंग काढू नको तुमची बरं. तर मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमच्या भाऊ कशी वेल्डिंग मारतो. तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, मराठी माणसाला सपोर्ट करा. तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत राहा. तर मित्रांनो आता आपली जी वेल्डिंग आहे ती काही बराबर होत नव्हती, म्हणजे व्यवस्थित होत नव्हती. त्यामुळे ना आपण इथं पाहू शकता तुम्ही मशीन जे गोडाऊनमध्ये लावून दिलं आणि आपलं जे खालचा स्टॅपलायझरचा पॅड राहतो याला काही व्यवस्थित वेल्डिंग बसत नाही. तुम्ही इथं पाहू शकता खराब एकदम डॉट डॉट पडत आहे. त्यामुळे ना आपण इथं मशीन लावून दिलं गोडाऊनमध्ये. आणि आता आपण जाऊ मशीनकडे आणि तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत राहा. त्यानंतर आपली वेल्डिंग वगैरे मारली गेली आणि त्यानंतर मी आलो मशीनकडे आणि तुम्ही पाहू शकता आपली जी पाईपलाईन आहे ती चालू आहे. इथं जे मेन रस्त्याचं मेन आहे ना, त्यामुळे हे बुजून घेऊ पहिले, मग नंतर बाकीची जी आपली राहिलेली पाईपलाईन ती बुजू आपण. तर आपल्या मशीनचे जे डिझेल वगैरे संपलेलं आहे. आता आम्ही डिझेल घ्यायला जातोय पारोड्याला आणि पारोड्याहून आता डिझेल वगैरे आणतो. तेव्हा भेटू आपण मशीनवरती डिझेल वगैरे टाकू. त्यानंतर डिझेल वगैरे आणलं पारोड्याहून. आता डिझेल वगैरे टाकू आपण. आता व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत राहा. त्यानंतर डिझेल आणून आपलं टाकलं गेलं आणि आता पंप मारतोय. तर आपलं जे मशीन आहे मित्रांनो ते आपलं जे चालू झालेलं आहे. आता आपण करू कामाला सुरुवात. डिझेल वगैरे टाकलं गेलं. ना यूट्यूबला टाकायच मी.
समोर आले की काही सुचत नाही मला. तर आपली पाईपलाईन वगैरे सर्व जोडून टाकलेली होती त्या माणसांनी. तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत राहा. इथं आपली LED लावलेली तुम्हाला मी मागे व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं. तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघत राहा आणि तुमच्या भावाला सपोर्ट करा, लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.